माझा कट्टा आहे किंवा एखादी परिषद आहे मोठी, तर यासाठी ऑफिसला जावं लागायचं आणि त्या जबाबदारीनुसार आठवड्यातनं एकदा तर माझं ऑफिसला जाणं व्हायचं जनरली. तर असंच मी शुक्रवारी ऑफिसला गेले होते का आणि त्या शुक्रवारी नेहमीप्रमाणे रुटीन फॉलो झालं, छान माझा कट्टाचं रेकॉर्डिंग झालं आणि मी घरी आले. मी अगदी व्यवस्थित होते, काही अडचण नव्हती. हा दिवस होता 22 तारखेचा, 22 मेचा. आणि त्याच्यानंतर झालं असं की शनिवारचा दिवस पण जरा बरा गेला माझा. शनिवारी असं झालेलं की मला असं कुठेतरी वाटत होतं की मला जेवण जात नाहीये किंवा जेवणावरची इच्छा माझी जरा उडून गेलेली आहे. पण ठीक आहे, असं होतं कधी कधी, कारण वर्क फ्रॉम होमच्या वेळेला त्या छोट्याशा रूममध्ये हॅलोजन्स होते माझ्यासमोर. खूप व्यवधानं सांभाळायला लागायची वर्क फ्रॉम होम असताना. तर मला वाटलं त्याचा कुठेतरी एखादा फटीग आहे आणि म्हणूनच मला हा त्रास होतो आहे. तो दिवस तसाच गेला आणि त्याच्यानंतर असं झालं की रविवारी मला थोडासा त्रास जाणवू लागला. रविवारी म्हणजे 22, 23 आणि 24 तारखेला, 24 मेला मला खूप गळपटायला झालं. मला ताप आला थोडासा. म्हणजे आय वॉज नॉट अवेअर की मला ताप आलेला आहे, कारण मला असं वाटत होतं की मला फक्त बॉडी पेन सुरू झालेला आहे. जेवण तर मला जात नव्हतं. कसं तरी करून मी सकाळचा दिवस, त्या दिवशी माझी ऑफकोर्स सुट्टी होती, त्याच्यामुळे मी खूप उशिरा उठले आणि कसा तरी मी सकाळचा दिवस ढकलला. दुपार मी पूर्णपणे झोपून काढली. पण संध्याकाळी माझ्या लक्षात आलं की सोमवारी मला जर का काम करायचं असेल, अर्थात वर्क फ्रॉम होम होते मी, त्याच्यामुळे ऑफिसला जायची गरज नव्हती. पण मला जर का काम करायचं असेल तर मला आत्ता डॉक्टरांकडनं काहीतरी औषध घेणं भाग आहे, कारण मला त्रास होत होता, माझं अंग खूप दुखत होतं. तर मी आमचे फॅमिली डॉक्टर, डॉक्टर योगेश सरोदे, त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की ही अशी अशी परिस्थिती आहे आणि माझे पाय खूप दुखतात आणि मला प्रचंड थकवा आलाय. तर डॉक्टरांचा पहिला प्रश्न होता की तू गेल्या काही दिवसात बाहेर गेली होतीस का? तर हो, म्हणजे मी शुक्रवारीच ऑफिसला गेल्यामुळे मी त्यांना त्याची कल्पना दिली की हो, शुक्रवारी मी बाहेर गेले होते, मी ऑफिसला गेले होते. मग त्यांचा दुसरा प्रश्न होता की तुला ताप आहे का? तर तोवर मी काही ताप मोजलेला नव्हता की मला ताप आहे का नाही. त्यांनी मला ताबडतोब ताप मोजायला सांगितला. तर हो, माझा ताप मला होता, माझं टेम्परेचर जरा जास्त होतं, 100पर्यंत ताप होता मला. मग त्यांचा पहिला सल्ला मला असा होता की तू पहिल्यांदा टेस्ट करून घे, तू कुठलीही म्हणजे दुसरी औषधं किंवा वेगळा विचार करण्याच्या आधी. आता मला माहिती होतं की या काही दिवसात आता आपत्कालीन सेवेमध्ये काम करताना किंवा मीडिया म्हणून काम करताना, फ्रंटलाईनवरती काम करताना, आम्ही सगळे मीडिया कर्मचारी असो, पोलीस दलातले सगळे कर्मचारी असो किंवा आपला डॉक्टर्सचा स्टाफ आहे, हे सगळे जे फ्रंटलाईन वर्कर्स आहेत, तर त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी या सगळ्या दरम्यान ही कोरोना चाचणीची वेळ येणार आहे. तशी ती माझ्याही आयुष्यात येईल ह्याची मला पूर्ण कल्पना होती. पण जेव्हा ते शब्द डॉक्टरांचे कानावर पडले तेव्हा मीही थोडी घाबरले, मीही पॅनिक झाले की अरे, टेस्टची गरज आहे का, म्हणजे टेस्ट करायची आहे का आता आपल्याला, म्हणजे कोरोनाची टेस्ट. तर डॉक्टर म्हणाले हो, कुठलाही हलगर्जीपणा करू नकोस आणि ती टेस्ट करणं खूप गरजेचं आहे, ती टेस्ट करणं भाग आहे, कारण तुला लक्षण आहेत. मी शांत झाले. माझ्या घरच्यांना मी कल्पना दिली की मला डॉक्टरांनी टेस्ट करायला सांगितली आहे. मग घरचे थोडे चिंतेत पडले स्वाभाविकपणे, पण त्यांनी कोणी काही असं दाखवलं नाही. त्या सगळ्यांनी मला खूप शांतपणे समजावलं की काही होणार नाही. कधी कधी असं होतं की वेगळे सिम्पटम्स असतात, पण डॉक्टर म्हणतायत तर टेस्ट आपण करून घेऊया. सो हे सगळं रविवारी झालं. मी रविवार नंतर सोमवारी मी टेस्ट केली. आता सोमवारी असं होतं की सोमवारी माझी बुलेटिन्स तर होती, तर मी माझ्या सरांना कल्पना देऊन थोडीशी मी त्यांना सांगितलं की मला जरा जायचंय टेस्ट करायला. सो मी 11चं बुलेटिन करेन, मग मी थोडासा ब्रेक घेते, कारण त्या टेस्टला किती वेळ लागतो, मला तिथे किती थांबावं लागेल याची मला ॲब्सोल्युटली कल्पना नव्हती. मग टेस्ट करायला मी गेले दुपारी 3च्या दरम्यान, डोंबिवलीमध्येच, माझ्या घराच्या जवळच. तर ते सगळं वातावरण थोडंसं धडकी भरवणारं होतं, अस्वस्थ करणारं होतं असं मी म्हणेन. सगळे पीपी किट्समध्ये होते. म्हणजे आत्तापर्यंत मी फक्त व्हर्च्युअली हे सगळं पाहिलं होतं, म्हणजे टेलिव्हिजन स्क्रीनवरती मी हे अनुभवलेलं की पीपी किट घालून लोक आजूबाजूला फिरतायत, त्यांची त्यांची कामं करतायत. पण प्रत्यक्ष पाहण्याचा माझा सुद्धा तो पहिलाच अनुभव होता. तर त्याच्यामुळे माझा नवरा माझ्यासोबत होता, तर मी त्याला म्हटलं तू खालीच थांब, मीच जाऊन टेस्ट करते. टेस्टचा अनुभव मी म्हटलं तसं तिथला सगळा स्टाफ खूप कॉपरेटिव्ह होता
त्यांनी मला खूप सांभाळून घेतलं, मदत केली. एक 10 मिनिटात टेस्ट करून मी लगेचच खाली आले. पण त्याच्यानंतरचा जो वेटिंग गेम होता, म्हणजे सोमवारी दुपारी टेस्ट केल्याच्या नंतर ते माझा रिपोर्ट माझ्या हाती पडेपर्यंत तो वेटिंग गेम प्रचंड जीवघेणा होता. एकतर म्हणजे आपल्याला कोरोना झालाय की नाही झालाय या द्वंद्वामध्ये तुम्ही सापडता. जर झाला नाही तर उत्तम, पण झालेला असेल तर पुढे काय करायचंय, आपल्या घरच्यांचं काय, तोवर आता मी घरामध्ये कशी वावरू, कशी राहू, कुठे बसू, काय खाऊ, काय खाऊ नको, हे असंख्य प्रश्न मला पडू लागलेले होते, जे स्वाभाविकपणे जनरली सगळ्यांना पडतात. या दरम्यान माझं काम चालू होतं. सोमवारचा दिवस मी टेस्टच्या आधी बुलेटिन केली, मी टेस्ट केली, मी पुन्हा बुलेटिन केली. सोमवारचा दिवस गेला, मंगळवारचा दिवस उजाडला. या दरम्यान एक गोष्ट मात्र झालेली होती की माझा ताप कमी झालेला नव्हता. म्हणजे डॉक्टरांनी नो डाऊट टेस्ट करण्यासोबत मला काही औषधं सुद्धा दिलेली होती ताप कमी होण्यासाठी, पण माझं टेम्परेचर कमी नव्हतं. तर एक छोटी भीती, छोटी शंका माझ्या मनात तर खूप यायला लागलेली की चुकून माकून आपण पॉझिटिव्ह असू तर काय. आणि याच दरम्यान मला कळलं की शुक्रवारी मी जेव्हा ऑफिसला गेले होते तेव्हा माझी सहकारी, माझी मैत्रीण माधवी, हाय माधवी, होप तू आणि अक्षय दोघेही खूप छान आहात, तुमची रिकव्हरी लवकरात लवकर हो. आपण बोलतोच आहे रोजच्या रोज, पण तुम्ही दोघेही लवकर ठणठणीत बरे व्हा, घरी तर आलेलाच आहात तुम्ही कोरोनावरती मात करून. तर मला हे समजलं की माधवी आणि तिचा नवरा अक्षय ऑब्व्हियसली हे दोघं जण पॉझिटिव्ह आलेले आहेत. आता शुक्रवारी तसं माझा आणि माधवीचा संपर्क आलेला होता. हे असं तर नाहीये की तुम्ही एखाद्या पॉझिटिव्ह माणसाच्या थेट संपर्कात आलात तर लगेचच तुम्हाला लागण होण्याची शक्यता असते, कारण तुमची प्रतिकार शक्ती त्याच्यामध्ये मॅटर करते. किती प्रमाणात विषाणू तुमच्या शरीरात गेल्यात हे मॅटर करतं. त्याच्यामुळे अगदी घाबरून जाण्याची गरज नव्हती. पण एक भीती तर मला स्वाभाविकपणे वाटली की जर मी एका पॉझिटिव्ह माणसाच्या थेट कॉन्टॅक्टमध्ये आलेले आहे तर कदाचित शक्यता वाढते की मला सुद्धा लागण झालेली असेल. पण मी शांत राहिले. या सगळ्यामध्ये मंगळवारचा दिवस उजाडला. वेटिंग गेमचा हा दुसरा दिवस होता. या सगळ्या दरम्यान माधवीची टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे हे कळल्याच्या नंतर माझ्या सगळ्या कलिगचे मला फोन चालू झाले, सगळ्या ऑफिसमधल्या मित्रमैत्रिणींचे. बिंग अ अँकर चीफ मला त्या सगळ्यांना सांभाळायचं होतं, सावरून घ्यायचं होतं, समजवायचं होतं. पण माझ्या मनात जे द्वंद्व चालू होतं, जी भीती होती किंवा माझी जी मानसिक अवस्था होती ती मी कोणालाच सांगू शकत नव्हते फॉर अ टाइम बिंग, कारण खूप पॅनिक वाढला असता त्याने, किंवा टेस्टचा रिपोर्ट करणार आहे हे मलाही माहिती नव्हतं. त्याच्यामुळे त्यांना सगळ्यांना समजवणं, स्वतःची काळजी घेणं, स्वतःच्या घरच्यांची काळजी घेणं, हेच सगळं 2 दिवस सुरू होतं. मंगळवारी सुद्धा मी नेहमीप्रमाणे माझी बुलेटिन्स केली, कारण माझ्या घरात सगळा सेटअप लावलेला होता. मंगळवारचाही दिवस गेला. रात्री बोलणं झालं घरामध्ये की आता रिपोर्ट आले तर काय, कारण बुधवारी तर रिपोर्ट येणार हे तर नक्कीच होतं. ते किती वाजता येतील त्याची फक्त शाश्वती नव्हती. देवाला हात जोडले मंगळवारी रात्री आणि मी झोपले. आणि मला एक गोष्ट तर सगळ्यांनी सांगितलेली होती माझ्या घरच्यांनी की रिपोर्ट काही येऊ दे, तुला खूप स्ट्रॉंग राहायचं आहे. रिपोर्ट निगेटिव्ह आला तर उत्तम, आपल्याला आपलं काम सुरू ठेवायचं आहे. पण जर चुकून माकून रिपोर्ट पॉझिटिव्ह असेल तर आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. तू भक्कमपणे उभी राहणार आहेस, तू लवकर बरी होणार आहेस आणि तू लवकर उपचार घेऊन पटकन घरी परत येणार आहेस. तर हा सपोर्ट तर होताच. त्याच्यामुळे मी तशी निश्चिंत होते, पण भीती स्वाभाविकपणे मी म्हटलं तसं मला वाटत होती. तुम्ही सगळेजण अभिनंदन करताय माझं आणि शुभेच्छा देताय, तर पुन्हा एकदा धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे, तुमच्या शुभेच्छांबद्दल. त्या शुभेच्छांमुळेच आज मी खूप लवकर बरी झाले असं म्हणेन. तर मंगळवार संपला, मंगळवारची रात्र सुरू झाली. अस्वस्थता तर होती आणि फायनली बुधवारी सकाळी रिपोर्ट आला आणि इट वॉज डिटेक्टेड असं मला सांगण्यात आलं ज्या मॅडम माझ्याशी बोलत होत्या त्यांनी. तर ऑफकोर्स मलाही अशी 2-3 सेकंद, 5 सेकंद गेली ते सगळं माझ्या डोक्यापर्यंत किंवा मेंदूपर्यंत पोहोचण्यासाठी. पण परिस्थिती स्वीकारणं भाग होतं आणि आता पुढे काय करायचं हे महत्त्वाचं होतं. तर रिपोर्ट आला, मला त्यांनी मेल केला रिपोर्ट, मी पाहिला. ते कळून चुकलं होतं की आपण आता कोरोना पॉझिटिव्ह आहोत आणि आता पुढची खबरदारी घेणं अधिक महत्त्वाचं आहे. ऑफिसमध्ये फोनाफोनी झाली, घरी सगळ्यांना कल्पना दिली. घरी स्वाभाविकपणे थोडंसं हळवं व्हायला झालं, मला सुद्धा, माझ्या घरच्यांना सुद्धा.
पण लागलीच ऑफिसनेही काही पावलं उचलली पटापट. सगळ्यांनी मला धीर दिला आणि हे तर नक्कीच सांगितलं की बरं तर लवकर व्हायचं आहे, त्याच्यामुळे लवकरात लवकर औषधोपचार घेणं, डॉक्टरांचा सल्ला घेणं हे गरजेचं आहे. मी डोंबिवलीमध्ये राहते. सो डोंबिवलीमध्ये आर आर हॉस्पिटल आहे पेंढारकर कॉलेजच्या बाजूला, आणि ते हॉस्पिटल सध्या कोविड स्पेशल हॉस्पिटल आहे, कोरोना स्पेशल हॉस्पिटल आहे. तर त्या हॉस्पिटलमध्ये माझी सोय होणं शक्य होतं. आणि माझ्या घरात माझे सासू सासरे आहेत की जे ऑब्व्हियसली 60च्या वरचे आहेत. तर त्यांची सुरक्षितता, मला थोडे सिम्पटम्स होते त्याच्यामुळे मला औषधोपचार घेण्याची गरज पाहता आणि एकंदरीत सगळ्या परिस्थितीचा विचार करता मी हॉस्पिटलमध्ये शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. सुदैवानं आर आर हॉस्पिटलने माझी खूप चांगली सोय केली, व्यवस्थित सोय केली आणि स्वच्छ जागी सोय केली, हे सगळ्यात महत्त्वाचं. आर आर हॉस्पिटल, तिथले डॉक्टर, ह्याच्याबद्दल तर मी सांगेनच. त्यांचे सगळ्यांचे खूप आभार, म्हणजे त्यांचे ऋण आहेत माझ्यावरती आयुष्यभराचे, की माझ्या या कठीण प्रसंगामध्ये ते सगळे माझ्यासोबत होते आणि त्यांनी खूप पॉझिटिव्हिटी दिली मला, खूप काळजी घेतली माझी, आणि म्हणूनच मी लवकर बरी झाले. तर 27 जूनचा तो दिवस, की 27 मेचा तो दिवस, की ज्या दिवशी कोरोना डिटेक्ट झाला आणि मग मी हॉस्पिटलमध्ये शिफ्ट झाले. आता हे सगळं ऐकायला, मला आत्ता तुम्हाला सांगायला खूप सोपं वाटतंय, खूप साधं वाटतंय, पण हे तितकं सोपं नव्हतं. घरात जेव्हा मी माझी बॅग भरायला घेतली की हो आता आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायचंय, आणि यू नेवर नो की म्हणजे आता कोरोना कधी जाणार आहे माझ्या शरीरातनं. कारण मी हे ऐकलेलं होतं की जरी तुम्ही छान तंदुरुस्त असाल, तुमची प्रतिकारशक्ती चांगली असेल, तरी सुद्धा कधी कधी कोरोना तुमची पाठ सोडत नाही. तर त्याच्यामुळे शांत राहून, पॉझिटिव्ह राहून, पुढे डॉक्टर जे सांगतील त्या नियमात राहून मला कोरोनाला हरवायचं होतं. तर मी हॉस्पिटलमध्ये गेले. हा, तो अनुभव कदाचित मी असा शब्दात नाही सांगू शकणार. जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये पोहोचले, भर दुपारची वेळ होती आणि सगळी पांढऱ्या कपड्यातली पीपी किटमधली माणसं, डोळे वगळता आणि त्या व्यक्तींचा आवाज वगळता त्यांचा आपल्याशी कुठलाही संपर्क नव्हता आणि शांतता होती तिथे पूर्णपणे. मी तिथे गेले तर स्वाभाविकपणे मला विचारलं की पेशंट का, तर हो. मग सगळ्या पुढच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्या आणि तळमजल्यावरती जनरल वॉर्ड होता आणि माझ्यासाठी जी आरक्षित खोली होती ती पहिल्या मजल्यावरती होती. पहिल्या मजल्याचा पूर्ण कॉरिडोर चालून गेल्याच्या नंतर सगळ्यात शेवटची खोली माझी होती. सो हुश, दॅट वॉज द टाइम की जेव्हा शेवटच्या क्षणी मी असं छान मोकळं आसपासचं वातावरण पाहिलं. मग मला त्या हॉस्पिटलच्या दुनियेत शिरायचं होतं, तिथं जायचं होतं. आणि आय डोंट नो मला तिथे किती दिवस राहायचं होतं किंवा किती तास, किती पुढचे दिवस मी तिथे असणार होते. त्याच्यामुळे ऑफकोर्स मी देवबाप्पाला नमस्कार केला. माझा नवरा मला सोडायला आलेला, तर मलाही थोडं भरून आलं तेव्हा की त्याला बाय म्हणायचंय. मी आता एकटीच हॉस्पिटलमध्ये चालले आणि हॉस्पिटलमध्ये जाण्याचा, तिथे राहण्याचा माझ्या आयुष्यातला पहिला प्रसंग होता. मी कधीच हॉस्पिटलची पायरी सुदैवानं चढलेले नव्हते आणि त्यातून कोरोनामुळे हॉस्पिटलमध्ये जावं लागतंय हे आणखी थोडंसं भीतीदायक म्हणणार नाही, पण अस्वस्थ करणार होतं. सो फायनली मी हॉस्पिटलमध्ये आत गेले. मला पहिल्या मजल्यावरती नेलं, माझी खोली दाखवली. खोली स्वच्छ होती, व्यवस्थित होती. एक बेड होता तिथे, सिलिंग फॅन होते 2, एक स्टँडी फॅन होता. 2 माणसं माझ्यासोबत आली होती. ती खूप छान पद्धतीनं मला कॉपरेट करत होती. मला असं वाटत होतं की आत्ता इथं वागणूक कशी मिळणार आहे किंवा काय, कोरोना पेशंटसोबत कोणी बोलतं की नाही, लोक वागतात कसे. कारण मी म्हटलं तसं एक अँकर म्हणून मी ते सगळं आत्तापर्यंत अनुभवलेलं होतं, पण एक व्यक्ती म्हणून, ज्ञानदा म्हणून माझा तो थेट प्रत्यक्ष अनुभव होता, जो सुदैवानं चांगला होता असं मी म्हणेन. मग मी तिथे गेले, बसले. त्यांनी व्यवस्थित बेडवरती मला चादर वगैरे घालून दिली आणि ते सगळे निघून गेले. त्यांनी विचारलं की तुम्ही जेवणार का, तर मी ऑफकोर्स हो सांगितलं, कारण मी काही खाल्लेलं नव्हतं सकाळपासनं. त्याच्यामुळे भुकेची जाणीव झालेली, डोकंही थोडं दुखायला लागलेलं होतं, कारण खूप भरभर या सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या आणि थोडे इमोशनली अप डाऊन आयुष्यात जसे सुरू असतात तसे त्या क्षणी माझ्या मनात सुरू होते की आता पुढे काय. कारण त्या एक
4 भिंती, ती एक कॉट, एक खिडकी, 3 पंखे, ह्याच्या पलीकडे काही नव्हतं माझ्या आजूबाजूला. म्हणजे मला इतकं माणसात राहण्याची सवय आहे, मला सतत बोलण्याची सवय आहे. पण ते मला पुढचे काही दिवस काहीच करता येणार नव्हतं. आणि त्याच्यामुळे मला ती जाणीव झाली की माझ्या आयुष्याला एक मोठा ब्रेक लागलेला आहे आणि तो करकचून लागलाय कोरोनामुळे. सो शांत राहून पुढचे उपचार करणं ही प्रायोरिटी होती त्या क्षणीची. मला जेवण दिलं गेलं, जेवण चांगलं होतं. मग नर्स आल्या, त्यांनी माझी ब्लड टेस्ट केली, मला एक्सरेसाठी नेण्यात आलं आणि मला गोळ्यांचा कोर्स सुरू झाला. गोळ्या अर्थातच हायड्रोक्सिक्लोरोक्विन, ॲझिथ्रोमायसिन या 2 मुख्य गोळ्या होत्या. त्याच्यासोबत ताप उतरण्यासाठी मला एक गोळी दिली गेली. सोबतच अँटासिडची गोळी दिली जायची रोजच्या रोज, कारण आपण हालचाल करत नाही, आपण एकाच जागी असतो, आपण कुठे फिरत नाही. टेन्शन जरूर असतं पण रोजच्या कामाच्या व्यापात नसतो, त्यामुळे जे आपण खातोय ते अर्थात जिरलं नाही तर ॲसिडिटीचा त्रास होऊ नये म्हणून अँटासिडची गोळी दिली जायची. पहिला दिवस खूप संमिश्र भावनांचा होता. इमोशनली रोलर कोस्टर राईड म्हणतो आपण तसा तो होता. जसं जसं ज्यांना ज्यांना समजलं तसे तसे सगळ्यांनी फोन करायला सुरुवात केली मला आणि शुभेच्छा दिल्या, धीर दिला सगळ्यांनी. आणि सगळ्यांनी हेच सांगितलं की तू लवकर बरी होणार आहे आणि लवकर घरी परत येणार आहेस. तर ऑफकोर्स ते तर झालंच. पहिला दिवस संपला, गोळ्यांचा कोर्स सुरू झालेला होता. मला हे बेसिकली माहिती होतं की हायड्रोक्सिक्लोरोक्विनची ट्रीटमेंट दिली जाते. तर दरवेळेला मी डॉक्टर औषध द्यायला आले की त्यांना विचारायचे की तुम्ही मला काय औषध देताय, कोणतं देताय आणि हे कशासाठी आहे. आणि ते मी नोट डाऊन करून ठेवलं. अर्थात त्याची नोंद हॉस्पिटलकडे सुद्धा आहे, पण फॉर अ पर्सनल मी त्याची नोंद माझ्याकडे सुद्धा करून ठेवली. आता पुढचे काही दिवस करायचं काय हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. पहिला दिवस तर संपला, तो खूप घाई गडबडीमध्ये संपला आणि म्हणजे थोडासा तणावाचा तो दिवस होता. दुसरा दिवस उजाडला. दुसऱ्या दिवशी माझी तब्येत बऱ्यापैकी बरी होती. आणखी काही जणांना समजलेलं होतं, त्याच्यामुळे त्यांनी फोन करायला सुरुवात केली. याच्यामध्ये खूप मोठ्या संख्येने माझे मित्रमैत्रिणी होते. थँक्यू सो मच, कारण माझे असे बरेचसे मित्रमैत्रिणी माझ्या कॉलेजचे की ज्यांना मी वेळ देण्यात खूप कमी पडते माझ्या रोजच्या रुटीनमुळे. पण तुम्ही सगळेजण खूप खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिलात. मी थोडंसं पाणी पिते. तुम्ही खूप खंबीरपणे माझ्या मागे उभे राहिलात. माझे नातेवाईक तर होतेच, पण माझे मित्रमैत्रिणी ऑफकोर्स ऑफिसमधले आणि माझे कॉलेजचे शाळेचे मित्रमैत्रिणी. दुसरा दिवसही हळूहळू सरला, प्रकृती सुधारणा होती, माझे सिम्पटम्स खूप कमी झालेले होते. या 2 गोळ्यांचा कोर्स सुरू होता. दुसऱ्या दिवशी असं झालं की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे लोक आमच्या घरी आले आणि त्यांनी पुढच्या फॉर्मॅलिटीज सुरू केल्या. त्यांचा मला फोन आला की असं असं तुमचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे. तर मी म्हटलं हो, मला त्याची कल्पना आहे आणि मी डोंबिवलीच्या RR हॉस्पिटलमध्ये सध्या ॲडमिट आहे. मग त्यांनी घरी येऊन घरच्यांची चौकशी केली. ऑफकोर्स माझा नवरा माझा फर्स्ट कॉन्टॅक्ट असल्यामुळे किंवा इमिजिएट कॉन्टॅक्ट असल्यामुळे त्याची टेस्ट तातडीनं करणं खूप गरजेचं होतं. तर त्याची टेस्ट झाली आणि बाकी घरच्यांपासून म्हणजे जेव्हापासून मला लक्षणं दिसू लागलेली होती आणि मला डॉक्टरांनी सांगितलं की तुला टेस्ट करणं गरजेचं आहे, तेव्हापासून मी एक काळजी घेतली की मी माझ्या बाकीच्या घरच्यांपासून टोटली स्वतःला आयसोलेट केलं. ते गरजेचं होतं, कारण माझे सासू सासरे माझ्या घरामध्ये आहेत. सुदैवानं माझं घर मोठं असलं बऱ्यापैकी, तरीसुद्धा वावर घरातला थांबवणं हे खूप गरजेचं होतं आणि महत्त्वाचं होतं. म्हणून मी बेडरूममध्येच बऱ्यापैकी स्वतःला आयसोलेट करून घेतलं. मी बेडरूम टू माझे बुलेटिन एवढाच माझा वावर ठेवलेला होता. मी किचनमध्ये जाण्याचं टाळलं. मी घरामध्ये कुठेही खोकणं आणि शिंकणं टाळलं. मी मास्क वापरायला सुरुवात केली आणि या बेसिक गोष्टींची काळजी मी घेतली की चुकून माकून जर आपण पॉझिटिव्ह आलो तर घरच्यांना त्रास नको. सुदैवानं ही सगळी काळजी घेणं पथ्यावर पडलं आणि माझ्या घरच्या कुणालाही माझ्यामुळे त्रास झाला नाही. पण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं आमची बिल्डिंग सील केली. माझ्या मनातही थोडी शंका होती किंवा म्हणजे अशी चुटपुट होती, अस्वस्थता होती की आता 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 बिल्डिंगवाल्यांची खूप अडचण होणार आहे पुढच्या 14 दिवसांसाठी. बिल्डिंग सील होणार, सगळे घरातच क्वारंटीन होणार. तर काय तर
अ, ती अस्वस्थता खूप लवकर दूर झाली, कारण माझ्या सोसायटीच्या सगळ्या सदस्यांनी खूप छान कॉपरेट केलं. सो त्यांचे सगळ्यांचे आभार. कारण मी आमच्या बिल्डिंगमधली फर्स्ट कोरोना पॉझिटिव्ह पेशंट होते. आमच्या बिल्डिंगमध्ये इमर्जन्सी सर्व्हिसेसवाले खूप जण काम करतात, त्याच्यामुळे प्रत्येकाच्या कामाच्या स्वरूपाची सगळ्यांना कल्पना आहे. पण तरीसुद्धा एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह आल्याच्या नंतर तिच्यामुळे होणारा त्रास हा तर अर्थात थोडा वेगळा भाग असतो. पण त्या सगळ्यांनी मला खूप मदत केली आणि त्यांच्या शुभेच्छांमुळे पण मी लवकर बरी झाले. आता मुख्य मुद्दा होता किंवा मला मुख्य टेन्शन होतं की माझ्या नवऱ्याच्या टेस्टचं काय होणार आहे, कारण तो आसपास होताच अर्थात. तर त्याची टेस्ट फायनली 29 तारखेला निगेटिव्ह आली आणि मग माझ्या मनावरचं खूप मोठं टेन्शन उतरलं. मला बरेच जण प्रश्न विचारतात की तुला भीती नाही का वाटली? ऑफकोर्स मला भीती वाटली. मी माणूस आहे. अँकर म्हणून किंवा त्या जॉबचा भाग म्हणून मी कितीही खंबीरपणे वावरत असले तरी सुद्धा जेव्हा एक व्यक्ती म्हणून आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करतो किंवा जेव्हा व्यक्ती म्हणून आपल्याला गोष्टी फेस कराव्या लागतात तेव्हा परिस्थिती नक्कीच वेगळी असते. खंबीर राहणं हा आयुष्याचा एक भाग आहे. पण मलाही वाईट वाटलं, मलाही भीती वाटली, मीही रडले. पण मला डॉक्टरांनी एक गोष्ट अगदी पहिल्या दिवशी सांगितलेली होती की तुमच्या मनाला कोरोना होऊ देऊ नका. तुम्हाला कोरोना झालेला आहे, तो फिजिकली झालेला आहे. तुम्ही आता जितक्या शांत राहाल, जितक्या पॉझिटिव्ह राहाल आणि जितकं हे विसराल की तुम्हाला कोरोनाची लागण झालेली आहे, ते तुमच्यासाठी चांगलं असेल आणि तरच तुम्ही खूप लवकर पटकन ह्याच्यातनं बाहेर येऊ शकाल. आणि दिस वर्क, आय रिअली आय मस्ट से दिस की ही गोष्ट खूप चांगल्या पद्धतीनं वर्कआउट झाली. डॉक्टरांनी, तिथल्या नर्सेसनी, तिथल्या वॉर्ड बॉयनं, तिथल्या हाऊसकीपिंगनं सगळ्यांनी भीती घालवली. ते सगळे इतके छान होते, ते सगळे इतकं मनापासून त्यांचं काम करायचे. मी खरंच सांगते, मी खूप सुपर हिरोजना भेटले, पण आत्ता आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातले खरे सुपर हिरो कोण असतील तर ते आपले डॉक्टर्स आहेत, आपला आरोग्य विभागाचा स्टाफ आहे. कारण ते त्यांचा जीव खूप मोठ्या प्रमाणात धोक्यात घालून रुग्णसेवा करतात आणि प्रत्येक रुग्ण त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. त्याला वाचवणं, त्याला बरं करणं आणि तो घरी जाताना त्याला छान शुभेच्छा देणं, हीच त्यांच्या आयुष्याची प्रायोरिटी बनलेली आहे सध्या. आणि ती प्रायोरिटी सतत तुम्हाला दिसते. बऱ्याचशा जणांना बरेच प्रश्न आहेत. काही काही प्रश्न मी घेण्याचा प्रयत्न करते. कोरोना पॉझिटिव्ह आल्याच्या नंतर पहिली रिॲक्शन काय होती? जी सर्वसामान्य माणसाची रिॲक्शन असते तीच माझी पहिली रिॲक्शन होती. मला भीती वाटली. मला खूप मोठा धक्का बसला असं मी म्हणणार नाही, कारण मी म्हटलं तसं तो वेटिंग पिरियड जो असतो तो खूप जीवघेणा असतो रिपोर्ट येईपर्यंतचा. आणि त्या दरम्यान मी माझं मन दोनही बाजूने तयार केलेलं होतं की पॉझिटिव्ह रिपोर्ट आला तर आपल्याला काय करायचं, रिपोर्ट निगेटिव्ह आला तर उत्तम, आपल्याला आपलं काम सुरू ठेवायचं, फक्त अधिक काळजी घ्यायची आहे. पण अर्थात जेव्हा मला कळलं रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे तर तेव्हा खरंच भीती वाटलेली काही सेकंदांसाठी, मी नाही असं नाही म्हणणार. दुसऱ्या एक प्रश्नाचा विचारला की सर्वसामान्यांना सेम ट्रीटमेंट मिळते का? मी ज्या हॉस्पिटलमध्ये होते मी त्या हॉस्पिटलपर्यंतच बोलेन, तितकंच मर्यादित बोलेन, कारण मी तिथला फर्स्ट हँड एक्सपिरियन्स घेतलेला आहे. माझ्या आजूबाजूला जनरल वॉर्ड होता, माझ्या आजूबाजूला सेपरेट रूममध्ये राहणारे काही पेशंट्स होते, वेगळे एक एकटे किंवा वेगवेगळे. माझ्या आजूबाजूला एका खोलीमध्ये सगळे वयस्कर माणसं सुद्धा होती, जी 5-7 जण, 10-12 जण एकत्र सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाप्रमाणे बेड्सवरती ते सगळे होते, त्यांचा उपचार सुरू होता. तिथले प्रत्येक नर्स, तिथला प्रत्येक वॉर्ड बॉय, तिथले प्रत्येक डॉक्टर या सगळ्यांची तितकीच काळजी घ्यायचे जितकी ती माझी काळजी घ्यायचे. त्या हॉस्पिटलमध्ये मी म्हणजे बऱ्यापैकी एसिम्टमॅटिक पेशंट होते आणि म्हणजे मी लवकर रिकवर होईन हे डॉक्टरांना कदाचित लक्षात आलं असेल, कारण 3-4 दिवसानं माझी प्रकृती खूप झपाट्यानं सुधारली आणि 5 दिवसांच्या औषधांच्या कोर्सनंतर तर मला पुढे औषधं देण्याची तशी गरज पडली नाही. तर हो, मी ज्या हॉस्पिटलमध्ये होते तिथे माझ्यासोबत इतरांना सुद्धा सारखीच ट्रीटमेंट मिळाली. आम्हाला सगळ्यांना जेवण एकच यायचं. माझी बिल्डिंग सील झाल्यामुळे मला घरातनं काही मिळणं किंवा घरातनं डबा जो आपण म्हणतो आजारी असताना हॉस्पिटलला, तर ते मला शक्य नव्हतं. पण मी जे जेवण जेवत होते तेच जेवण इतर पेशंट्सनाही मिळत होतं आणि तेच जेवण मुख्य म्हणजे तिथले डॉक्टर्स, तिथले नर्सेस आणि तिथला इतर स्टाफसुद्धा आमच्यासोबत खात होता. सो हॉस्पिटलमधली व्यवस्था ही सगळ्यांसाठी समान होती, सगळ्यांसाठी एकच होती. हे मी अनुभवलेलं आहे आणि हे मी सांगते आणि ते त्या हॉस्पिटल पुरतं मर्यादित आहे. कारण
मुद्दा हाच आहे की मी तिथली परिस्थिती अनुभवली तर मी त्या परिस्थितीबद्दल बोलेन. 29 तारखेला अ, जेव्हा लक्षात आलं की आपल्या नवऱ्याचा रिपोर्ट पण निगेटिव्ह आला आणि आपल्या घरच्यांना कुठला धोका नाहीये, तेव्हा मी खऱ्या अर्थानं मेंटली रिलॅक्स झाले आणि मला खूप फ्रेश आतूनच वाटू लागलं. मी डॉक्टरांसोबत ही गोष्ट शेअर केली आणि पहिल्यांदा शेअर करताना अर्थात मला रडू आलं. पण त्यांनी मला समजवलं की ही तर खूप चांगली गोष्ट आहे आणि आता तुमची रिकव्हरी जास्त स्पीडीली होईल. कारण आपण मानसिकदृष्ट्या जितकं लवकर त्याच्यातनं बाहेर येतो आणि पॉझिटिव्ह राहतो की हो मला बरं व्हायचं आणि मला लवकर बरं व्हायचंय, तर ते तितकंच चांगलं असतं आणि तितक्या लवकर तुम्ही घरी जाता. तर हे माझ्या बाबतीत खरंच मनापासून झालं. हायड्रोक्सिक्लोरिक्विन आणि ॲझिथ्रोमायसिन या 2 गोळ्यांचं कॉम्बिनेशन असलेले उपचार 5 दिवस माझ्यावरती सुरू होते, म्हणजे 31 तारखेपर्यंत. आणि त्याच्यानंतर डॉक्टरांनी ही औषधं बंद केली. मीनवाईल 2 दिवसांनी माझं पोट जरा खराब झालं. त्याच्यावरती माझ्या डॉक्टरांचं असं म्हणणं होतं की नथिंग टू वरी अबाउट इट, हे असं होतं कधी कधी. तर त्याच्यामुळे त्याच्यावर डॉक्टरांनी मला 1-2 गोळ्या दिल्या आणि त्या 1-2 गोळ्यांमध्येच मला बरं वाटलं. लक्षणं प्रामुख्याने माझ्यामध्ये हीच होती की मला खूप थकवा होता आणि मला ताप होता. हे वगळता मला सर्दी, खोकला, डोकं दुखणं किंवा अन्नावरची वासना एकदम उडणं किंवा टेस्टलेसपणा जाणवणं पुढच्या दिवसात, हे सुदैवानं माझ्या बाबतीत काही नव्हतं. पण मी डॉक्टर नाहीये, पण जेवढं मी ऐकलं, जेवढं मी वाचलं, जितकं मी माझ्या कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या मित्रमैत्रिणींशी बोलले, तर प्रत्येकाची सिम्पटम्स किंवा प्रत्येकाची लक्षणं ही वेगवेगळी असतात. जे लक्षण मला आहे ते सेम लक्षण माझ्या कुठल्या आणखी ओळखीतल्या माणसामध्ये दिसेल, तर हे असं नाहीये. तर कदाचित तो विषाणू प्रत्येकाच्या शरीरात गेल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीनं रिॲक्ट करत असेल. सुदैवानं माझ्या बाबतीत एक गोष्ट झाली की प्रत्येक सिम्पटम टच अँड गो करून गेला. म्हणजे ताप आला तर हो आला, पण तो काही दिवसांनी कमी झाला. अंगदुखी किंवा थकवा येणं हेही लगेच कमी झालं. पोट बिघडलं तर हो पोट बिघडलं, पण ते लगेच बरं झालं. तर मी हे सुदैव मानते. मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानते की तुमच्या शुभेच्छांमुळे मी लवकर बरी होऊ शकले. माझ्या कुटुंबाला क्वारंटाईन केलं गेलेलं होतं. खरं तर आज 10 तारीख आहे. आजच आमचा क्वारंटाईन पिरियड संपलाय, माझ्या बिल्डिंगचा पण आणि माझ्या कुटुंबियांचा पण. तर मी घरी आल्याच्या नंतर अर्थात थोडंसं सगळेजणच रिलॅक्स झाले. पण माझ्या घराला क्वारंटाईन केलं गेलं, पण त्या सगळ्यांना होम क्वारंटाईनचा सल्ला दिला गेला कारण त्यांना कुठलीही लक्षणं नव्हती. नवऱ्याची टेस्ट झालेली होती आणि तो निगेटिव्ह आल्यामुळे त्याचाही धोका टळलेला. त्याच्यामुळे कुठल्याही क्वारंटाईन सेंटरला त्यांना नेलं गेलेलं नव्हतं. तर ते सगळेजण एसिम्प्टमॅटिक किंवा कुठलंहीच लक्षण त्यांच्यामध्ये नसल्यामुळे त्यांना महानगरपालिकेच्या वतीनं गोळ्यांचा एक कोर्स दिला गेला HCQचा, आणि त्यांना घरीच थांबा, कुठे बाहेर जाऊ नका असा सल्ला दिला गेला. या सगळ्या दरम्यान माझ्या शेजाऱ्यांनी, मित्रमैत्रिणींनी इथल्या खूप मदत केली. कारण साधं दूध घरात आणणं सुद्धा शक्य नव्हतं, कारण घरचे सगळे घरातच लॉकडाऊन होते. बिल्डिंग सील झालेली होती, तर त्याच्यामुळे आमच्या घरापर्यंत नीट सगळ्या वस्तू कशा पोहोचतील हे पाहण्याची खूप उत्तम जबाबदारी माझ्या बिल्डिंगमधल्या सगळ्या फ्रेंड्सनी पार पडली. सो थँक्यू सो मच त्यांच्या सगळ्यांचे. आणखीनही काही प्रश्न येत आहेत तर त्याची पण मी उत्तरं देण्याचा प्रयत्न करते. हॉस्पिटल, माझी मैत्रीण आहे स्नेहा, ती मला विचारते, हाय स्नेहा, की हॉस्पिटलमध्ये असताना काय केलं. माझ्या अनेक मित्रमैत्रिणींना हा प्रश्न पडलेला होता की मी कशी राहणार हॉस्पिटलमध्ये. कारण मला सतत माणसांची सवय, मला सतत कामाची किंवा बोलत राहण्याची सवय. तिथं तर कोणीच नाही, म्हणजे नर्सेस आणि डॉक्टर्स